या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वकष्टाने सहकारात स्थान निर्माण केले। वयाची पर्वा न करता लोकांसाठी कार्य करणारा हा योद्धा आहे। अशा जुन्या जाणत्या नेतृत्वाचा अनुभव शक्ती नव्या पिढीला मिळाली पाहिजे आणि नव्या पिढीने ती स्वीकारली पाहिजे, असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं। करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथं गोकुळचे विद्यमान संचालक विश्वास पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार आणि अमृत विश्व गौरव अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सुशीलकुमार शिंदे बोलत होते। खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन विश्वास पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। खासदार शाहू महाराज म्हणाले, गोकुळ आणि सहकाराला दिशा देण्यात विश्वास पाटील कुठं कमी पडले नाहीत। गोकुळ नावारूपाला आणण्यात त्यांचं योगदान आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, दूध व्यवसायात अमूल स्पर्धक असला तरी त्यांना विश्वास पाटील यांनी जिल्ह्यात येऊ दिलं नाही। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले, आबाजींनी सहकारात केलेलं कार्य आदर्शवत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सहकाराला समृद्ध करण्यासाठी सर्वजण आबाजी होऊया आणि सहकाराला बळकटी देऊया। आमदार सतेज पाटील म्हणाले, गावचे उपसरपंच ते रयत आणि गोकुळ हा विश्वास पाटील यांचा प्रवास प्रेरणादायी आहे। सत्काराला उत्तर देताना विश्वास पाटील म्हणाले, माझ्या यशात आई जनाई, भाऊ तुकाराम, नेते मंडळी, दूध उत्पादक शेतकरी यांची मोलाची साथ आहे। या मैदानाला 7 मुख्यमंत्र्यांनी भेटी दिली आहे। अशा जन्मभूमीत माझा सत्कार ही भाग्याची बाब आहे। यापुढे संघाच्या माध्यमातून कचरा निर्गतीकरणाचा प्रकल्प यशस्वी करायचा मनोदय आहे। अमृत महोत्सवी गौरव समितीचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविक केलं। आमदार चंद्रदीप नरके, जयंत आसगावकर यांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी संपतराव पवार पाटील, राजेश पाटील, राहुल पाटील, केपी पाटील, सुजित मेंढसेकर, व्ही पाटील, आर के पवार, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आदी उपस्थित होते।